नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आज आलो इगतपुरीला, धम्मगिरी विपश्यना सेंटर इगतपुरी येथे. तर मित्रांनो, हे विपश्यना सेंटर आहे. तर इथे ना मला यायचं होतं खूप दिवसापासून. ते हे एंट्रन्स आहे, ही एंट्रन्स आहे आणि इथून आहे ना तुम्ही आत जाऊ शकता बघायला. तुम्ही विपश्यना करायला पण जाऊ शकता, पण त्याच्यासाठी ना ऑनलाईन रजिस्ट्रेशन असतं आणि खूप सारी वेटिंग असते. तर त्याच्यात तुम्ही ऑनलाईन असतं ते, तर तुम्ही बघून या ते. तर मी आणि माझा मित्र आलो, आम्ही दोघं. तर आता आम्ही विपश्यना सेंटर बघतो. तुम्हाला बघण्यासाठी फ्री आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. पण आणि सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही विपश्यना करायला जरी आला ना तरी ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टच आहे. राहायची खायची सोय 10 दिवस, तर तुम्ही ते ऑनलाईन बघू शकता. आणि हे बघा एंट्रन्स. आता आम्ही चाललो आहे मध्ये, तर मी तुम्हाला दाखवतो. आणि एंट्रीचा जो टाईम आहे ना तो सकाळी 10 ते बघण्यासाठी 10 ते 5पर्यंत आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही येऊ शकता. आणि पार्किंगसाठी जागा पण आहे. इथे पाठीमागे पार्किंग केली, मस्त आहे. मेडिटेशन करायला तुम्ही येऊ शकता. मित्रांनो, हे आहे विपश्यना सेंटरचं एंट्री गेट. इथे एकदम कोरीव काम खूप छान पद्धतीनं केलेलं आहे. आणि हे विपश्यना सेंटर 1976मध्ये स्थापन केलेले मेडिटेशन करण्यासाठी. तर मित्रांनो, हे आहे व्हिजिटिंग गॅलरी. या गॅलरीमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवला जातो. हे आहे अशोक स्तंभ. एकदम असं भारी इथे काम केलेलं आहे आणि इथे जाऊन एकदम असं शांतता भेटते मनाला. हे बघा, इथे गार्डन आहे, हे तुम्ही फिरू शकता. आणि या व्हिजिटिंग गॅलरीमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवला जातो बघ. आणि या व्हिजिटिंग गॅलरीमध्ये तुम्ही 10 मिनटाचं मेडिटेशन पण करू शकता. इथे तुम्ही पुस्तकं पण खरेदी करू शकता. हे आहे मेन गेट आहे. आणि कोर्स लागलेला असेल, तुमच्या कोर्सला नंबर लागलेला असेल, तुमच्याकडे ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल, तर तुम्ही इथून जाऊ शकता वरती. अदरवाईज तुम्ही फक्त या गार्डनमध्येच फिरू शकता इथपर्यंत. इथं तर मित्रांनो, आम्ही बघून झाले आता आमचं विपश्यना सेंटर. तर मित्रांनो, तुम्ही बघायला येत असेल ना, तर जे विपश्यना करायला येतं ना त्यांनाच ते मध्ये सोडता. आणि जे विपश्यना करणार नाही, आपल्यासारखे जे टुरिस्ट आहे, विजिटर आहे ना, त्यांना आहे ना एवढं एवढं इथून आहे ना, त्या बसले तिथं ते बोर्ड आहे ना, त्या बोर्डपासून इथपर्यंत एवढंच फिरून देता फक्त, एवढं गार्डन. आणि इथंही ना या हॉलमध्ये तुम्हाला काही खरेदी करायचं खरेदी करू शकता 10 मिनटं. आणि तुम्हाला 10 मिनटाचा का 5 मिनटाचा व्हिडिओ पण दाखवता. आणि हे एवढंच गार्डन तुम्हाला फिरून देतं, एवढं इथं एंट्रन्स तेवढंच. कारण की वरती नाही सोडत. वरती जे मेडिटेशन करतात त्याला डिस्टर्ब नको होण्याला, यासाठी ना ते मध्ये नाही सोडत. ज्या दिवशी तुमचा कोर्स राहील 10 दिवसाचं, तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन राहील, त्याच दिवशी तुम्हाला मध्ये सोडतील ते. आधी सोडत होते, पण आता काही वर्षापासून नाही सोडत ते. तर तुम्ही विपश्यना करायला येत असाल तर तुम्ही मध्ये जाऊ शकता. अदरवाईज तुम्ही आमच्यासारखंच येतं ह्या गार्डनमध्ये फिरू शकता. चांगलं आहे, पीसफुल आहे. बट यू डोंट डिस्टर्ब टू एनीबडी. त्यामुळे नाही, ते पण एक चांगलंच आहे, नाही जाऊ शकत. तर तर चला मित्रांनो, हे बघा डोंगर पूर्ण तिकडं. हा पूर्ण जो विपश्यना सेंटरचा एरिया, हा 65 एकरचा एरिया आहे मित्रांनो. कुठे एवढंच आहे बघण्यासारखं. तर आपण टुरिस्ट आहे, विजिटर गॅलरी, त्यामुळे एवढंच आहे. तर बस मित्रांनो, तुम्ही येत असाल तर इट इज बेस्ट. अच्छा, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.